श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वामी भक्ती या नवीन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर यंदा म्हणजेच 2026मध्ये अधिक मास कधी आहे, अधिक मासात काय करावे, काय करू नये, कोणते नियम पाळावेत, कोणत्या सेवा कराव्यात याविषयीची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर त्यासाठी तुम्ही हा जो व्हिडिओ आहे तर तो शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची संपूर्ण जी माहिती आहे तर ती तुम्हाला मिळून जाईल. चॅनलवरती नवीन असाल तर स्वामी भक्ती या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ पाहत राहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग अशा सुंदर आणि नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या हिंदू धर्मामध्ये अधिक मासाला खूप महत्त्व दिलं जातं, खूप महत्त्वाचा मानला जातो बघा. जितकं महत्त्व आपण श्रावण आणि मार्गशीर्ष महिन्याला देत असतो तितकंच पवित्र आणि अतिशय महत्त्वाचा हा अधिक माससुद्धा मानला जातो बघा. अधिक मास जो आहे तर तो धोंड्याचा महिना, अधिक महिना, पुरुषोत्तम मास, मलमास या नावानं देखील ओळखला जात असतो. तर या अधिक मासाची सुरुवात जी आहे तर ती बघा 17 मेपासून रविवारच्या दिवसापासून होत आहे. आणि हा जो अधिक मास आहे तर त्याची समाप्ती ही 18 जूनला होत आहे. तर हा अधिक मास जो आहे तर तो मराठी ज्येष्ठ महिन्यामध्ये आलेला आहे, म्हणजे अधिक ज्येष्ठ असा हा महिना या वर्षी आलेला आहे, जो आपण धोंड्याचा महिना म्हणून ओळखत आहे. तर या अधिक मासामध्ये बघा दान आणि स्नान, देवदर्शन याला विशेष असं महत्त्व दिलं जातं. या महिन्यामध्ये पवित्र ठिकाणी जाऊन देवदर्शन करणं, त्यासोबतच विशेष स्तोत्राचं पठण करणं किंवा पारायण करणं हे जे आहे तर ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. या अधिक मासामध्ये बघा संपूर्ण अधिक मास जो आहे तर तो भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो. त्यांची या महिन्यामध्ये मनोभावे सेवा भक्ती केली जात असते. त्यासोबतच या अधिक महिन्यामध्ये येणारा जो प्रत्येक दिवस आहे तर तो अतिशय पवित्र आणि महत्त्वाचा मानला जात असतो. त्यामुळे या अधिक मासामध्ये काही नियम जे आहेत तर ते आपल्याला पाळावे लागत असतात. आपण या अधिक महिन्यामध्ये बघा आपली जी नखे आहेत किंवा केस आहेत तर हे देखील चुकूनही कापू नयेत, किंवा या अधिक महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये मांसाहार हा वर्ज्य करावा. चुकूनही आपल्या घरामध्ये मांसाहार हा करू नये. तामसी पदार्थांचं सेवन आपण जे आहे तर ते करणं या महिन्यामध्ये टाळावं. आपण इतर वेळी बघा कोणतेही व्रत करतो, वैकल्य करत असतो, पाठ करत असतो, तर त्याचं जेवढं फळ आपल्याला प्राप्त होतं तेवढंच या अधिक मासामध्ये केलेल्या सेवेचं आपल्याला दुप्पटपटीनं फळ जे आहे तर ते प्राप्त होत असतं. आणि म्हणूनच या संपूर्ण महिन्यामध्ये बघा दानाला विशेष असं महत्त्व दिलं जातं. या महिन्यामध्ये पवित्र ठिकाणी दीपदान करणं हे देखील खूप शुभ मानलं जात असतं. तर हा जो अधिक महिना आहे तर सांगितल्याप्रमाणे बघा 17 मेपासून सुरू होत आहे आणि तो 18 जूनला समाप्त होणार आहे. या महिन्यामध्ये एकादशी, संकष्ट चतुर्थी हे ज्या काही तिथी आहे तर ती अतिशय पवित्र आणि महत्त्वाच्या शुभ मानल्या जात असतात. आणि या पवित्र महिन्यामध्ये बघा विष्णू सहस्रनामाचं पठण करावं. त्यासोबतच आपण भगवान श्रीहरी विष्णूंचं नामस्मरण करावं. ते अतिशय पवित्र आणि शुभ मानलं जात असतं. भगवान श्रीहरी विष्णूंना अत्यंत प्रिय असणाऱ्या वस्तू या महिन्यामध्ये अर्पण कराव्यात. त्यासोबतच होता होईल एवढा दानधर्म जो आहे तर तो आपण या महिन्यामध्ये करावा. आपल्या कुवतीप्रमाणे आपण या महिन्यामध्ये दान करू शकतो. ते देखील आपल्याला कितीतरी हजारो पटींनी त्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त करून देत असतो. म्हणून हा अधिक मास अतिशय महत्त्वाचा मानला जातो. या धोंड्याच्या महिन्यामध्ये बघा धोंडदान केलं जातं, म्हणजेच जावयाला
जो मानपान आहे तर तो दिला जात असतो. या अधिक महिन्यामध्ये बघा 33च्या पटीमध्ये दान करणं अतिशय शुभ मानलं जात असतं. ज्या आपण कोणत्याही वस्तू आपण दान करू तर त्या 33च्या पटीमध्ये दान केल्या जात असतात. तर बघा जावयाला वाण देताना त्यामध्ये 33 बत्ताशे, 33 अनारसे, 33 सुपाऱ्या अशा ज्या काही वस्तू आहेत तर त्या आवर्जून वाणामध्ये द्याव्यात किंवा दान कराव्यात.